अशोक खरात नंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदू विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। भोंदू कमलेश अधिकारी विरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। सोलापूरच्या दोन भावांना मृत्यूयोगाची भीती दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे। उज्जैनमध्ये स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशूंचा बळी आणि दैवी उपचारांच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप आहे। मठ बांधण्याच्या बहाण्याने पीडितांची 2 एकर जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचे गंभीर आरोप आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांनंतर गुन्हा दाखल झालाय। इंदिरानगर पोलिसांकडून तपास सुरू आहे। हिंदू बाबा कमलेश शिवकुमार अधिकारी या महाराजांचा नाथमाता भक्ती या यूट्यूब चॅनल बघून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मठावर भेटायला गेलो होतो। तुझ्या करणी केलेली आहे, तुझ्या जमिनीमध्ये गुप्तधन आहे, ते गुप्तधन काढून देतो व तुमच्या शरीरावर भूत प्रेत बाधा आहे ते बाधा काढून देतो असे सांगितले। पूजाविधीसाठी त्यांनी आम्हाला उज्जैनला बोलवले व तिथे मी त्यांना 1.5 लाख रुपये त्यांना दिले। अघोरी पूजा केल्यानंतर त्यांनी आम्हाला नंतर पिंपरखेडे येथील आश्रमात बोलवले। तिथे त्यांनी आमच्यावर आणखी पूजाविधीच्या बहाण्याने आम्हाला 2 एकर जमीन, माझ्या भावाच्या नावावर 2 एकर जमीन त्यांनी देण्यास भाग पाडले। नाशिक येथील एका बंधूने सोलापूरच्या 2 तरुणांना त्यांच्या जमिनीत दैवी दोष असून तिच्यात गुप्तधनही आहे, त्याच्यात अतृप्त आत्म्या आहे, त्याच्यामुळे त्यांच्या आईवडिलांचं निधन झाल्याची बतावणी करून, बहाणा करून त्यांचे आर्थिक तसेच मानसिक शोषण केल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे आली। त्याबद्दल कार्यकर्त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये ह्या तरुणांना घेऊन जाऊन तेथे गुन्हा दाखल झालेला आहे। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये भोंदू बाबांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होत आहेत। याचे कारण म्हणजे पीडितांमध्ये लढण्याची हिंमत आलेली आहे, त्यांना न्यायाची प्रतीक्षा निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्राने त्यांना साथ देत आहेत। असे सोलापूर जिल्ह्यातलं एक प्रकरण आमच्याकडे आलं होतं। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदू बाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। या भोंदू बाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे। त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं, महाराष्ट्र आणीशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे।